नमस्कार, मी राजेंद्र कांबळे, 24 महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूजमध्ये आपलं स्वागत. 15 ऑगस्टच्या दिवशी उपोषणाची तयारी केली. ही उपोषणाची तयारी का केलेली आहे या संदर्भामध्ये विचारण्यासाठी आपण बीजेपीचे सक्रिय कार्यकर्ते अभिमन्यू शिंदे यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. नमस्कार सर. नो. आपण येत्या 15 तारखेला म्हणजे 15 ऑगस्टच्या दिवशी आपण उपोषणाला बसणार आहोत. नेमकं उपोषणाला बसण्याचं कारण त्याच्यामध्ये आता तुम्हाला तो सर्व शाखा वृत्तपत्र आहे, प्रिंट मीडिया आहे, या सर्वांच्या माध्यमातून तुमच्या लक्षात आलं असेल की मावळ तालुक्यामध्ये अंमली पदार्थ, त्याच्यामध्ये एमडी पावडर असेल, ड्रग्स असेल, गांजा असेल, हे प्रामुख्याने याच्यामध्ये विक्री वाढलेली. मी तुम्हाला छाती ठोकून सांगतो की या मावळ तालुक्यामध्ये दिवसाला कमीत कमी 5 लाखाचा ड्रग्स या ठिकाणी विकला जातो. आणि हे कोण याच्या पाठीमागे कोणाला पैसे मिळतात, हे माझं म्हणणं हे प्रशासन आहे, त्यांनी त्याची चौकशी करावी आणि कोण विक्रेते त्यांना पकडावं. आता आपण पाहतोय ज्या टायमाला आम्ही आंदोलनाची दिशा घेतोय की आता लोणावळा शहरामध्ये आता जे गांजा विक्री करण्याला सापडलं, मग जर असेच जर सापडत असेल तर प्रशासनाने अजून त्याच्यामध्ये लक्ष देऊन हे कुठेतरी थांबवलं पाहिजे. आपण बघतोय मावळ तालुक्याला छत्रपती शिवाजी महाराज असतील यांच्या पाऊलखुणा दिसतात. त्याचं प्रतीक म्हणून आपल्याला लोहगड असेल, विसापूर असेल, असे 7 किल्ले आपल्याला इथे या मावळ तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आज जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचं पादुका स्थान आहे. आज आपण पाहतोय वागतई झालं, परत गोवित्री झालं, या ठिकाणी गुरूंच्या पाऊलखुणा आहे. संत जगनाडे महाराज म्हणजे आपण मावळ तालुका पाहिलं तर संपूर्ण सांस्कृतिक वारकरी सांप्रदायिक असणारा मावळ तालुका. पूर्वी मावळ तालुक्याची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर संपूर्ण देशभर त्या मावळ तालुक्याची ख्याती. आज आपण इथं पोहोचतो, एकदम सुजलम सुफलम हा तालुका. मध्यंतरच्या काळामध्ये इथे इंडस्ट्री झाल्या, इथं मोठे मोठे उद्योग धंदे वाढले. आज आपण पाहतोय मावळ तालुक्यामध्ये जे विद्यापीठ आहे, आज इथं आपल्या मावळ तालुक्यामध्ये ब्राह्मणवाडी फाट्यावरती एक पिंपरी चिंचवड विद्यापीठ नव्यानं स्थापन झाले. आज पुणे शहराला जे आपण विद्येचं माहेरघर म्हटलं जातं, त्याच अनुषंगाने मावळ तालुक्यामध्येही विद्येचं माहेरघर मानण्यात आपल्याला काही अपवाद नाही. कारण का मावळ तालुक्यामध्ये विविध विद्यालय आली. आज कितीतरी भरातून इथं जे डी.वाय. पाटील विद्यालय असेल, असे असंख्य विद्यापीठ या ठिकाणी आलेले आणि याच्यामध्ये डॉक्टर की इंजिनियर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पुरवण्याचं खऱ्या अर्थानं हे शिक्षणाचं माहेरघर आहे. आणि अशा माहेरघरामध्ये ह्या अंमली नावाचं ड्रग्स, एक राक्षस या मावळ तालुक्यामध्ये त्यांनी प्रवेश केलाय. आणि या राक्षसाने काय केलंय की माझी जे तरुण भावंड आहे त्या तरुण भावंडांना याच्यामध्ये गुंतवले गेले. काही लोक आहे हे समाज विरुद्धक आहे, म्हणजे त्यांना समाजाचे काही घेणं देणं नाही, त्यांना सतत समाज हा बिघडवायचाच आहे. त्याच्या अनुषंगाने ते 2 पैशासाठी ते माझ्या बांधवाला त्याच्या बळीत पाडतात. आणि तुम्हाला सांगतो की महाविद्यालय असेल, शाळा असेल, अशा ठिकाणी जे प्रथमतः काय आले, प्रथमतः ज्या टायमाला आपण शाळेमध्ये जातो तो प्रथम याची सुरुवात मावापासून होती. कारण का मावा 10 रुपये 5 रुपये मध्ये सत पुढेही पांढरप्रवृत्ती मिळतो. आणि त्या मावाची सुरुवात झाल्यानंतर कालांतराने काय आलं, त्याची व्यसन वाढलं जातं. त्याची ती जसा जसा मोठा होतो त्याचा त्या ज्या चुकीच्या लोकांच्या संगतीमध्ये येतो त्या टायमाला ते महागाईची गुटख्यावर येतात आणि गुटख्यावरती डायरेक्ट तो ड्रग्स वरती येतो. कालांतराने काय होतं, त्या ड्रग्स वर एकदा का ड्रग्स म्हणजे काय आहे, एक प्रकारची वीर आहे, त्याच्यामध्ये एकदा आपण शिरलो तर बाहेर निघायचं म्हटलं तर शक्यता कमी आहे. त्याच्यामुळे काय तो कालांतराने त्याच्याजवळ एक तर पैसे कमवायचं साधन नसतं, तो ड्रग्स घेत असतो, घरातून आई वडिलांकडून चुकीच्या मार्गाने चुकीचं सांगून काहीतरी पैसे घेतो आणि तो चुकीच्या व्यसनासाठी लावतो. कालांतराने याच्यामध्ये तो डिप्रेशन मध्ये जातो, स्वतःजवळ पैसे नसतो, आजूबाजूकडून पैसे घेतो. काय आता तुम्हाला सांगतो, काही तरुण असे त्यांनी काहीतरी लोन मारल्यात, त्या अशा ऑनलाईनच्या लोन येतात, 50,000 1 लाख असे लोन घेतात आणि ते असं भरमसाठ त्यांचं लोन झाल्यानंतर शेवटी डिप्रेशन मध्ये गेल्यानंतर त्याचा एकच त्याला पर्याय होतो की आता समाज मला कासा म्हणत असेल आणि आता माझ्या समाजामध्ये भरपूर बदनामी झाली, आता मला आत्महत्येशिवाय पर्याय नाही. म्हणून मी तुम्हाला सांगतो की हा ड्रग्स अंमली पदार्थ आहे, याचा शेवटचा पर्याय म्हणजे माझा योग आणि आत्महत्यापर्यंत जाण्याचा हा प्रकार घडलेला आहे. आणि आता विषय असा आहे की लोणावळ्यामध्ये काही दिवसापूर्वी आपले जे IPS अधिकारी होते सत्यसाई कार्तिक यांनी लोणावळ्यामध्ये व्यसनमुक्त लोणावळा असा एक अभियान चालवलं होतं. त्या प्रकारे मावळ तालुक्यामध्ये कुठलेही अभियान चालवलेले आपल्याला दिसत नाही.
आणि या अगोदर म्हणजे आता तुम्ही डायरेक्ट लोकांची भूमिका घेताय की आम्ही उपोषणाला बसणार. नेमकं उपोषणाला बसायचं कारण काय? म्हणजे या अगोदर तुम्ही पोलीस स्टेशनला किंवा इतर अधिकाऱ्यांशी चर्चा केली का या संदर्भामध्ये? हे बघा, ह्या चर्चा करण्यापेक्षा आज कसं आहे, आता प्रत्येक माणसाचे डोळे उघडे. आज तुम्हाला सांगतो, न्यूज चॅनल आहे, पोर्टल आहे. आज कामसरमध्ये आपण पाहतो कितीतरी लोकांना या संदर्भात त्यांनी कारवाई केली देखील केली. त्याचं आम्ही त्या गोष्टीचं अभिनंदन करतो. परंतु अजूनही त्यांच्या खऱ्या अर्थाने त्यांच्या मुचक्या आवडण्याचं काम खऱ्या अर्थाने झालेलं नाही. आज आपण कामशेत शहरामध्ये चौकामध्ये कुठं जावा, मी कामशेत शहराचं एकट्याचं नाव घेत नाही. मी संपूर्ण तुम्हाला सांगतो, देवरोड, तळेगाव, वडगाव, कामशेत आणि लोणावळा, प्रत्येक ठिकाणी पुढेही जावं तुम्ही, सारा आजपर्यंत तुम्हाला गुटखे भेटतात तुम्हाला विचार. मग जर असं आज तुम्ही बघा चौकामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बघा, तिथं स्मारक असेल, तिथं लोक सारे पिचकाऱ्या मारतात तिथं गुटख्यांच्या. म्हणजे याचा अर्थ काय? प्रशासनाचं निश्चित याच्यावरती दुर्लक्ष आहे आणि त्या दुर्लक्षाचा कुठेतरी फायदा ही चुकीची काम करणारे लोक घेतात या माध्यमातून मला दिसतंय. त्याच्यामुळे सर्रासपणे गुटखे विकले जातात, गांजा विकला जातो, पावडर विकला जाते, हे तुम्हाला दिसून येतं. आता मुख्य म्हणजे अशी चर्चा झाली आहे की नेमकं 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्याचा दिवस असतो आणि स्वातंत्र्याच्या दिवशी सगळीकडे उत्साहाचं वातावरण असतं. त्याच दिवशी तुम्ही नेमकं उपोषणाला बसणार आहात. नेमकं 15 ऑगस्ट निवडण्याचं कारण? हे बघा, जसं भारताला स्वातंत्र्य भेटले तसं एक त्या दिवशी स्वातंत्र्य प्रत्येकाला आनंद झालाय. आणि मी काय, ज्या दिवशी स्वातंत्र्य मला पण वाटतं गुटख्याच्या ह्या राक्षसापासून आम्हाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून ते उपोषण ठरलेले. बाकी जे उपोषण ठेवलेले अंमली पदार्थ जर हा बंद झाला तर उपोषण करण्याची गरज काय आहे? खऱ्या अर्थाने तुम्हाला सांगतो, भारत स्वतंत्र झालाय. आज आपला भारत सक्षम आहे. आज चांगल्या स्थितीवरती, आज जीडीपी वाढलं तर भारताचा 4-5 क्रमांकावरती आपली जीडीपी गेली. म्हणजे खऱ्या अर्थाने शेतकरी हा विकसित झालेला आहे. परंतु अशा विकसित जात असताना एखादा भविष्यातला तरुण जर आज आमचा बर्बाद झाला तर उद्या आमच्या भारत देशातला एक नागरिक बर्बाद झाल्याचं दुःख हे आम्हाला आहे. म्हणून त्या अनुषंगाने हे उपोषण आम्ही ठेवलेलं आहे. उपोषण हे सर्वसामान्य नागरिकांचे, जे कष्टकरी लोक आहेत त्यांचे, आणि जे याच्यामध्ये पीडित झाले त्या माझ्या बंधूंचे आणि त्यांच्या आई वडिलांचे. वर्गाला तुम्ही आपलं निवेदन ज्या दिवशी दिलं त्या दिवसापासून आतापर्यंत जवळजवळ 8 ते 10 दिवस झाले. बरोबर. 8 ते 10 दिवसामध्ये वडगाव पोलीस स्टेशन असेल, लोणावळा पोलीस स्टेशन असेल किंवा कामशेत पोलीस स्टेशन, यांच्याकडून तुमच्या संघ कोणत्या या संदर्भामध्ये चर्चा आली का? तुमची कारवाई काय करणार याच्या संदर्भामध्ये पोलिसांनी आपल्याशी संपर्क साधलाय का? नाही, आता पोलिसांनी तर काही हे झालं नाही, संपर्क साधला नाही. परंतु मी तुम्हाला सांगतो, तालुक्यामध्ये 12-13 पोलीस चौकी आहे, पोलीस स्टेशन आहे. तर प्रामुख्याने मी त्यांना आरपीडीच्या माध्यमातून मी त्यांना माझं निवेदन त्यांना दिलेलं आहे. परंतु स्थानिक पोलीस स्टेशन म्हणून माझं कामशेतशी आहे. मी निश्चितच एवढ्या 2 दिवसामध्ये मी त्यांच्याशी संपर्क करणार आहे. याच्यामध्ये काय त्यांनी जसं मी तिथं निवेदन दिले, निश्चितच या सोशल मीडियाच्या माध्यमातून ही गोष्ट त्यांच्याही कानावर गेली असेल. आणि माझ्या अंदाजे जे राजेंद्र पाटील साहेब म्हणून आहेत, ते अतिशय चांगलं काम करतात. तर निश्चितच त्यांच्यातून अजूनही मला त्यांच्याकडून भरपूर अपेक्षा आहे, ते त्यांनी पूर्ण करावं. नागरिकांना काय आवाहन करणार कामशेतच्या नागरिकांना? कारण मुळात म्हणजे तुमचं उपोषण कामशेतमध्ये होणार आहे. तर कामशेतमध्ये होणार असल्यामुळं सर्व मीडियाचं लक्ष आता कामशेतमध्ये असणार आहे. तर तुम्ही कामशेतच्या जनतेला काय आवाहन करणार? कामशेतच्या जनतेला हे एकच आवाहन करतो, हा मावळ तालुका आपल्याला पुन्हा चांगला करायचा आहे. आणि हे जे चुकीचा जो भस्मा राक्षस म्हणू आपण त्याला, भस्मासूर म्हणू, या भस्मासुराने काय केलंय, ड्रग, गांजा, एमडी अशा अंमली पदार्थाच्या माध्यमातून हा संपूर्ण जो तरुण आहे त्या तरुणांचं आयुष्य बिघडवण्यासाठी तो आलेला आहे. या भस्मासुराला येत्या 15 ऑगस्टला आपण त्याचा सर्व कामशेतकऱ्यांनी जे उपोषण केले हे तुमचं आहे, एकट्या अभिमन्यू शिंदेचं नाही तिथं उपोषण. मी फक्त तिथं नाम मात्र तिथं बसलेलो आहे. मी फक्त एक सर्वसामान्य नागरिक म्हणून तिथं बसते. तुम्ही प्रत्यक्ष एक तुमची त्या उपोषणाविषयी असणारी आस्था ही लक्षात घेऊन प्रत्येक नागरिकाने त्या उपोषणास्थळी उपस्थित राहून त्या उपोषणाची जी तीव्रता आहे ती त्यांनी वाढवावी आणि उपोषण अतिशय शांततेच्या मार्गामध्ये होणार आहे. कारण का भारताला स्वातंत्र्य दिले, स्वातंत्र्य क्रांतिकारक यांच्यामुळे भेटलेले आहे आणि त्या दिवशी पुढे काही या उपोषणाला गालबोट लागणार नाही याची आम्ही तेवढी दक्षता घेतो. आणि हे उपोषण अतिशय शांततेच्या मार्गामध्ये करणार आहे आणि मी माझ्या फक्त उपोषणाच्या माध्यमातून प्रशासनाला आवाहन करणार आहे.
आता शेवटचा प्रश्न की तुम्ही स्वतः बीजेपीचे कार्यकर्ते आहात. बरोबर सत्तेमध्ये, केंद्रामध्ये, राज्यामध्ये सगळीकडे युती सरकार आहे. बरोबर. असं असताना सुद्धा तुम्हाला उपोषण करावं लागते अशी चर्चा आहे. या संदर्भामध्ये आपण काय सांगाल त्या लोकांना? बघा मी तुम्हाला सांगतो, मागच्या देवेंद्रजी फडणवीस मागच्या आठवड्यामध्ये पुण्यामध्ये आले होते. ते आमचे लाडके मुख्यमंत्री आहे आणि आमच्या पक्षाचे ते एक मोठे नेते. त्यांनी स्पष्ट तिथं जे पोलीस अधिकारी तुम्ही त्यांना चौकशी करा, की संपूर्ण अधिकाऱ्यांना तिथं बोलून घेतलं होतं आणि संपूर्ण याच्याबद्दल स्ट्रिक्ट वॉर्निंग दिलेली की तुम्ही जे अंमली पदार्थाविरोधात कडक कारवाई करा. हो का, एक लक्षात घ्या, पक्ष म्हणून पक्ष कुणाला सांगत नाही की तुम्ही हे करा, ते पक्ष एक सामाजिक कार्य म्हणून प्रत्येकाच्या पाठीमागे राहतो. आज भारतीय जनता पार्टी महायुतीचं मोठं सरकार आहे तिथं, तर सरकारने आज तिथं झाले, त्यांनी त्यांच्या पद्धतीने ते काम करत आहे. परंतु खालीच्या पातळीवरती जर व्यवस्थित काम होत नसेल तर एक नागरिक म्हणून आम्ही ते आमच्या प्रशासन आहे, त्या प्रशासनाला ह्या माध्यमातून आम्ही त्यांच्यापर्यंत आमच्या भावना त्यांना पोहोचवतो. साधारण आपलं उपोषण किती दिवस चालेल? तेव्हा सध्या तिथं लाक्षणिक उपोषण आपण ठेवलेले आहे. तिथं जर आमचं जर समजा समाधान प्रशासनाने केलं नाही तर तिथून पर्यंत जोपर्यंत मला त्याचं समाधान होत नाही तोपर्यंत त्याचं उपोषण चालू राहील. त्याच्या पुढची भूमिका काय असणार या अंमली पदार्थाच्या या संदर्भामध्ये? त्याच्या पुढची भूमिका काय असणार? जर उपोषण आता असं या ठिकाणी तुमचं समजा कामशेतचं उपोषण स्थगित झालं, त्याच्या पुढे जे मावळ तालुक्यामध्ये चालतील त्याच्या संदर्भामध्ये तुमची भूमिका काय असणार? एक लक्षात घ्या, हे उपोषण फक्त कामशेत पुरतं मर्यादित नाही. हे उपोषण ठेवलं संपूर्ण कामशेत साठी ठेवलेले. आज तुम्ही बघा, आज 30% टॅक्सचा विषय आम्ही घातला होता. एक लक्षात घ्या, आम्ही पुढे मॅनेज होणारे कार्यकर्ते नाही, त्या कुणाच्या 5 पैशाला आम्ही काही लिमताळे नाही. आमची ठोक भूमिका आहे की हा कुठेतरी चांगल्या स्तरावरती युवकांनी गेलं पाहिजे, युवकांना या भाषण राक्षसापासून दूर केलं पाहिजे. आज 30% आरक्षणाचा 30% जे आम्ही घरपट्टीचं घेतलं होतं, तुम्हाला सांगतो स्टार्टिंग पासून शेवटपर्यंत आम्ही तिचा पाठपुरावा केला. आता ह्याचाही तसंच आहे, ही आमची सुरुवात आहे, शेवट नाही.